नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज महालक्ष्मी वेळेस भेटत होता यायला फिरायला, विचार केला आज येतो. आज आलो निघून. चला टाईम वेस्ट नाही करत, कारण की ऑलरेडी 7 वाजायला आले. आता अंधार पडलं तर गर्दी होणार. फटाफट ते निघतो, यात्रा फिरतो आणि तुम्हाला पण फिरवतो. यात्रेत पोचलो. वाटलेला गर्दी कमी असेल, तेवढीच गर्दी आहे. अंधार पडला नाही तरी. खेळांचे दुकानं वगैरे आहेत, युजली जे असतात तेच आहेत. फक्त आता गर्दी असते, यात्रा नसली तरी असतातच त्यांचे दुकान. मंदिराकडे जायचा मार्ग आहे आणि मी न जायचं ठरवलं आहे. न जाण्यापेक्षा मी थोडंसं आधी फिरतो, बघतो गर्दी कारण की आहे. थोडीशी गर्दी कमी झाली ना का मग ट्राय करतो एकदा जाता येईल का करून. देवीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर दिसतं. देवीचा फोटो पण हे देवीचं मंदिर आहे. गर्दी आहे फार, दिसतंय गर्दी दिसते आहे. पाय वगैरे सुरू झालेत. खाण्याची सोय चायनीज कॉर्नर आहे. खाण्याची सोय पण आहे. एवढ्या लवकर खायला जाणार नाही आपण, भूक नाही लागली अजून थोडंसं फिरतो. पाणी वगैरे तर आले समोर, फिरतो अजून थोडंसं आधी, मग खाण्याचं बघतो. लहानपणापासून बघतोय, मोटरसायकल चालतात ते. सबसे बडा मोठा पोहा सांगतो. बघत जाऊन थोड्या वेळ तिकडे बघतो. 25 साल का लड़का माधु की मार चलाएगा इसके अंदर में और बाहर निकल के दोनों हाथ पहली बार दिल्ली वाले लगेगा लड़की इधर से लेके चला गई। क्या गाड़ी में मेले में पहली बार दिल्ली वालों का सुपर डुपर हिट मौका हुआ 5 मिनट में चल भाई रात भी है।
फिरतोय आता खाऊ गल्लीत फिरायला लागलोय. बघतोय काय आहे का खाण्यासारखं. आधी यायचो ना लहानपणी, त्या भरपूर काय काय खायचो. मामासोबत वगैरे यायचं तेव्हा. भुजिंग खास इकडे याच्यासाठीच येतात लोक. भुजिंगसाठी खास लोक येतात लांब लांबून इकडे. मी पण लहानपणी तेच करायचो. माझे मामा घेऊन यायचे मला, मोठे मामा तेच खाऊ घालायचे मला. भुजिंगच्या एरियात आला आता. सगळे भुजिंग सेंटर्स आहेत. आम्ही लहानपणी यायचो ना, पूर्ण बिराड घेऊनच यायचो. म्हणजे चादर वगैरे सगळं, आणि इकडेच झोपायचं. रात्रभर फिरायचं थकायचं, झोपायचं. आमच्या घरातल्या बायका जेवण बनवायचे, म्हणजे भात वगैरे बनवायचे. बाकी आम्ही सगळं भुजिंग वगैरे सगळे इकडून घ्यायचे, खायचे, एन्जॉय करायचे. मोठं बाजार